पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हेलो, may I come in? या come in. हॅलो, मी समीर, यशवर्धन चौधरींचा फ्रेंड कलिग। त्या दिवशी तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो ना केबिनमध्ये, आणि नंतर मग ते वेशांतर वगैरे, आणि मग आपली तुमच्या प्रिमाइसमध्ये पण एक भेट झाली होती। यू रिमेंबर? आपली मीटिंग ठरली होती का? नाही, मीटिंग नाही, पण मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं। मला तुमची मदत हवी ॲक्च्युली। सर, आम्ही इथे मदत नाही, बिझनेस करतो। मला कल्पना आहे, पण कारणच जर तितकं महत्वाचं नसतं तर मीही बिझनेस शिवाय कधी तुमच्याकडे आलोच नसतो। कारण खरंच महत्वाचं आहे। काय कारण आहे? तुम्ही यशवर्धन बरोबर एक जॉईंट व्हेंचर करताय असं माझ्या कानावर आलंय। मग तुम्ही ते प्लीज करू नका। हे तुम्ही मला माझ्याच केबिन मध्ये येऊन सांगताय? नाही, ऐका ना, तुमच्यासाठी हा फक्त बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने सल्ला असेल, पण माझ्यासाठी माझ्या मित्राच्या आयुष्याचा प्रश्न आहे, म्हणून मी इथे आलोय। हे बघा, हे तुमचं खासगी आयुष्य आणि माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही। मला माहिती आहे, संबंध तुमचा नाहीच आहे, तुमच्या चेहऱ्याचा आहे। माझ्यावरती विश्वास ठेवा, यश अजूनही तुमच्यामध्ये नेहा बघतोय, आणि म्हणून तो सतत प्रयत्न करतोय तुमच्या अवतीभोवती राहण्याचा। तो सातत्याने ती सिच्युएशन क्रिएट करतोय ज्याच्याने तुम्हाला कळेल की तुम्ही नेहा आहात, तुम्हाला काहीतरी आठवेल म्हणून तो प्रयत्न करतोय। हे नाही वर्क झालं अजून काहीतरी करतोय, ते नाही वर्क झालं अजून काहीतरी करतोय। हा फोटो पाडला, तो फोटो आण, तो फोटो पाडला, तिसरा आण, सतत तो त्याच्या विचारात असतो। तो आमच्यामध्ये राहून सुद्धा आमच्यातला नाही राहिला आता। त्याच्या आयुष्यावरती परिणाम होतो, तो वेडा होतोय, आणि म्हणून मला माझ्या मित्राच्या आयुष्याची काळजी वाटते, मला भीती वाटते। मिस्टर समीर, राईट? समीर, मला नाही वाटत आहे, कारण यशवर्धन इथे जेव्हा आले होते ऑफिसमध्ये ही वॉज ओके। म्हणजे त्यांनी ती सांडग्याची भाजी आणली होती जी मला नाही आवडत, मी म्हटल्यावर त्यांनी ती बाहेर जाऊन, म्हणजे दुसऱ्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी लंच केलं, काही आटापिटा न करता। आय थिंक ही इज नॉर्मल। नॉर्मल? मला माहिती, त्यांनी मुळात सांडग्याची भाजी का आणली होती? का? कारण ती भाजी नेहाची फेवरेट होती। ती भाजी नेहा फार छान करायची, आणि ते दोघे मिळून खायचे, त्यांच्या आठवणी आहेत त्या भाजीसोबत। आणि म्हणून त्यांनी मुद्दाम सांडग्याची भाजी तुमच्या समोर आणली, कारण त्याला वाटत होतं की त्या निमित्ताने होईना तुम्हाला आठवेल की तुम्ही नेहा आहात। माझ्यावरती विश्वास ठेवा, तो ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या करता करतोय, त्याला खरंच वेट लागेल प्लीज। आणि म्हणून तो तुमच्या अवतीभोवती राहण्याचा प्रयत्न करतोय। आणि ओके मिस्टर, आय गॉट यू, बट मला सांगा, मी यात काय करू शकते? तुम्ही फक्त एवढं करा की, हे बघा, तुम्ही नेहा नाही आहात हे मला पटलंय, ते त्याला अजून पटलेलं नाहीये, आणि म्हणून तो सातत्याने प्रयत्न करतोय तुमच्या भोवताली राहण्याचा, आणि म्हणून त्याने ते बिझनेस निगडीत जॉईंट व्हेंचर वगैरे या सगळ्या गोष्टी डोक्यात आणल्या। मला मदत एवढी करा की माझ्या मित्राचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्याला वेळ लागेल, तुम्ही त्याच्याबरोबर काम नका करू प्लीज। सॉरी अँड थँक्यू। परी गेली का शाळेत? हो पप्पा। तिला डबा वगैरे दिला व्यवस्थित? हो। काय कडमडती ही, कुठे राहिली? आता काय सगळे जेवून उठल्यानंतर उष्टी खरकटी काढायला येणार आहे काही? युजलेस, सगळं तोंडापर्यंत आणून दिलं हिला तरी घोळ घालतेच। पण आज पप्पांसमोर सगळं माझ्या प्लॅनिंग प्रमाणेच व्हायला हवं, कळत नाही का हिला? दादा, ते द्या माझ्याकडे, मी वाढते, तुम्ही आधी जेवून घ्या बरं। जा। काय रे ताई, मी वाढतो। दादा द्या माझ्याकडे, मी बघते। असं उपाशी पोटी कोणाला काम करायला लावणं ना महापाप असतं, आणि ते पाप मला लागेल। तुम्ही आधी जेवून घ्या बरं, जा बघते। रेवती,
तुम्ही बस ना आमच्या बरोबर जेवायला. आजोबा मी आधी तुम्हाला वाढते आणि मग बसते. तुम्हाला भाजी वाढू का आधी सांगा मला. साळसूतपणाचा आव आणतीये, सगळं मुद्दाम करते ही. नाटक आहेत सगळी हिची. रेवती, मला पण भाजी वाढ. हो मॅम. वाढ वाढ, माझं काय डायटिंग नाहीये चालू. वाढ. काकू तुम्हाला पण वाढू. सर तुम्हाला आणि काही वाढू का. नाही नको. Revati, good going. Good, good. काकू थांब. काय ग, काय चाललंय तुझं हे. तुला काय वाटलं आम्हाला कोणाला काही कळत नाहीये का. हा, उगाच नेहाची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. हा, नेहाची ह्या घरातली जागा कोणालाही मिळू शकणार नाहीये, समजलं. काकू खरंच असं काही नाहीये. माझ्या मनातही असं काही नव्हतं. तुम्हालाच असं वाटतंय. म्हणजे तुला काय म्हणायचंय. मला काय वेळ लागला का हे सगळं बोलायला. रोज उठून नवीन खेळ, नवीन प्लॅन. हे तुझं हे सगळं असं गोड गोड वागणं आहे ना, हे माझ्या पुढे चालणार नाही. सांगून ठेवतो मी एकदाच. नाही काकू नाही. मिथिला, तू जरा शांत हो. नाही पप्पा. मिथिला, काकू तुम्ही हे सगळं का बोलताय मला खरंच कळत नाहीये. आजोबा माझं काही चुकतंय का. सकाळपासून परी नाराज होती आणि ड्रॉइंग करताना तिचे कलर्स संपले. मग ती अजून चिडचिड करायला लागली आणि कलर्स हवेत म्हणून हट्ट करायला लागली. हे दादा जेवायला बसतच होते पण मी त्यांना उठवलं आणि परीसाठी कलर्स घ्यायला पाठवलं. सकाळपासून ते उपाशी होते आणि असं कोणी उपाशी असलं ना की मला सहन होत नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही जा आधी जेवून घ्या, मी आहे ना इथे काही लागलं तर बघायला. खोटं, साफ खोटं बोलतेस तू. खोटारडी आहेस तू, लबाड आहेस. तू आम्हाला सगळ्यांना इम्प्रेस करू बघतीयस ना. हा, पण पप्पा ही एकदम लबाड बाई आहे. अहो हिच्या मनामध्ये ना काहीतरी वेगळंच आहे, भलतच आहे. हिच्या मनात खूप मोठे मोठे प्लॅन चालू आहेत. आपल्याला ना हिच्यावरती लक्ष ठेवावं लागेल पप्पा. आपल्याला सावध राहायला पाहिजे. मिथिला, तू जरा शांत हो. अहो शांत नाही पप्पा. पप्पा हिला आहे ना नेहाची जागा घ्यायची आहे घरातली. आपल्याला कळत नाहीये. नाही सर असं काहीच नाहीये. अहो मी फक्त माझं काम करतेय. मिथिला, तू शांत हो म्हणून सांगितलं ना तुला. ती म्हणते ना ती तिचं काम करते म्हणून, आणि तिचं राहू दे. तू तुझी सकाळची गोळी घेतलीस का चुकली आहे. पप्पा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का मी गोळी घेतली नाहीये म्हणून हे सगळं वेड्यासारखं बोलतीये. नाही. अगं मिथिला, मिथिला, तू कोणाला तरी सांग आणि त्याचं ताट तिच्या खोलीमध्ये नेऊन दे जा. सर मी स्वतःच नेऊन देते. नाही नको, तू ठेव इकडे. तू आमच्या बरोबर जेवायला बस. नाही सर, आधी तुम्ही जेवा मग मी बसते. तू जेवायला बस.
May I come in, sir? या हां शेफाली. अच्छा सुजाता ताईला तुझ्या बाबतीत काही प्रॉब्लेम आहे का? सर तुम्हाला समीर सर काही बोलले का? नाही समीर नाही म्हणाला काही. म्हणजे मी आज घरी गेलो होतो, समीर भेटला नाही, पण ताई होती, ताईशी बोलत होतो आणि आय डोंट नो मला असं बोलण्यातनं जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे समीरला माहिती आहे का हे तुमचं काही बोलणं झालं या बाबतीत? हो सर, त्यांना कल्पना आहे याची. काय म्हणणं आहे त्याचं? ते काय म्हणणार सर, एकीकडे त्यांची सख्खी बहीण आहे आणि दुसरीकडे मी. सर त्यांची ना मधल्यामध्ये खूप ओढाताण होतीये. म्हणजे ताई आता इतक्या वर्षांनी इथे आलेत तर ते खूप इमोशनल झालेत सर. त्यांना ताईंनाही दुखवायचं नाहीये आणि मलाही. आमच्या दोघींच्या मध्ये ना सँडविच झालंय सर त्यांचं. समीर असाच आहे तो, कधी कोणालाही दुखवू शकत नाही तो. एनिवेज मी बोलेन त्याच्याशी. ओके? नाही नाही नको सर, तुम्ही प्लीज बोलू नका, मी बघेन. अगं मी मित्र म्हणून बोलणार आहे त्याच्याशी. हो सर तेच ना, पण तुम्ही माझ्या प्रॉब्लेम साठी बोलणार ते नकोय मला. म्हणजे आधी असं व्हायचं सर, मला काही प्रॉब्लेम असला किंवा मला काहीतरी सॉल्व्ह करायचं तर मी लगेच नेहाला सांगायचे आणि ती सॉल्व्ह पण करायची. पण जेव्हापासून ताईंसोबत असं सगळं घडतंय ना, मला नेहाची खूप आठवण येते सर. हे सगळं पर्सनल मी कोणाबरोबर शेअर करू, मी कसं सॉल्व्ह करू, मला काहीच कळत नव्हतं सर. पण आता ना मी हळूहळू शिकतेय, मी मॅनेज करू शकते सर. आणि ना मला आता हा कॉन्फिडन्स घालवायचा नाहीये, मला स्वतःला सगळं मॅनेज करायचंय आणि मी करेन मॅनेज. मी येते सर. ओके. कुठे होतास तू? मी सकाळी घरी गेलो होतो, मला ताई भेटली, पण मी तुला फोन करतोय, मेसेज पाठवतोय, काय रिप्लाय नाही, काय नाही. तू घरी गेला होतास? हो. पण तू घरी का गेला होतास? म्हणजे ताईला भेटायला? हो म्हणजे ताई भेटली, पण तुलाही भेटायचं, तुझ्याकडे काम होतं, पण तू फोन पण आन्सर करत नव्हता, मेसेजला काय रिप्लाय नाही. कुठे होतास तू? ऍक्च्युली मी ताईसाठीच एक सरप्राईज प्लॅन करायला गेलो होतो. पण तुझं काय एवढं अर्जंट काम होतं, तू एवढे फोन केलेस मला? आणि तू अनुष्का सॉरी नेहाला भेटायला गेला होतास ना, मग त्या मीटिंगचं काय झालं? खरं सांगू, ती नेहा नाही आहे. ती माझी नेहा असूच शकत नाही. अरे सो आय रिअलाइज की ही माझी नेहा असूच शकत नाही. माझी नेहा रोज न घाबरता परीला इंजेक्शन द्यायची यार. इंजेक्शनला घाबरेल ती माझी नेहा असूच शकत नाही. बरं झालं पण हे तुझ्या समोरच घडलं, तुलाच लक्षात आलं. बरं ठीक आहे, ते जॉईंट व्हेंचरचं ते होणार ना, ते होणार यार. कारण नेहाच्या नावाने सुरू केलेलं काम ते पूर्ण व्हायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा नको यार. ऑलरेडी या सगळ्या गोष्टींमुळे बराच उशीर झालाय. सो ते होणार. ठीक आहे, ॲज अ विश. मी आहे. ओके. या मरिया. हॅलो सर, अनुष्का मेहतांचा कॉल आहे तुमच्यासाठी. ट्रान्सफर करू का? शुअर, प्लीज ट्रान्सफर. हॅलो. हॅलो. हाय, मी ऍक्च्युली आता तुम्हालाच फोन करणार होतो. पुढची मीटिंग कधी करायची ते डिस्कस करण्यासाठी. आणि मला वाटतं आपण एकदा ती लँड पण बघून घेऊया का? मिस्टर यशवर्धन, ॲक्च्युली मी कुठल्या दुसऱ्या कारणासाठी फोन केला होता.
काय? आपण जो जॉईंट व्हेंचर करतोय ना तो आपण इथेच थांबवूया, म्हणजे कंटिन्यू नको करूया. का? काही पर्सनल रिझन्स आहेत. नाही, हे बघा अनुष्का, म्हणजे आय अंडरस्टँड काही रिझन्स असतील, पण प्लीज नेहाच्या नावाने आपण हे काम सुरू केलं हे आता थांबायला नको. ते प्रोजेक्ट जर का मध्ये असं थांबलं ना तर मग त्याला नाट लागते हो. आणि मी चुकून जर का काही मिसबिहेव केलं असेल, मी काही बोललो असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. आय एम जेन्युइनली सॉरी. परत असं नाही होणार, आय प्रॉमिस. पण प्लीज हे प्रोजेक्ट आपण नको थांबवूया. काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज मला सांगा. विल ट्राय अँड सॉर्ट इट आउट. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर यशवर्धन, पण काही पर्सनल इश्यूज आहेत. आय रिअली अंडरस्टँड. पण अनुष्का बघा ना, म्हणजे इफ यू कॅन जस्ट लेट मी नो की काय प्रॉब्लेम आहे तर आपण ते मिळून सॉर्ट करू शकतो. हॅलो अनुष्का. हॅलो. येस, आय कॅन हिअर युअर व्हॉइस. अनुष्का, हे बघा, खरंच काय प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे. ठीक आहे म्हणजे पण फक्त एक चेंज असेल. आय एम ओके विथ द चेंज. तुम्ही जे म्हणाल ते. आधी ऐकून तर घ्या. नाही, पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं मेन्शन आहे ना की मेहतांचा शब्द फायनल असेल. सो आय एम कम्प्लिटली ओके विथ व्हॉट एव्हर चेंजेस यू वॉन्ट. बदल फक्त आहे की या प्रोजेक्टवर यापुढे मेहताजकडनं रितेश असेल. रितेश? हो, म्हणजे माझ्या काही दुसऱ्या कमिटमेंट्स आहेत, सो मी नाही करू शकणार. नो नो, आय कम्प्लिटली अंडरस्टँड अँड आय रिस्पेक्ट दॅट. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू. तू बघितलं ना, आय हॅव कम्प्लिटली मूव्ड ऑन. ही माझी नेहा नाही आहे. साहेब हे घ्या. अरे थँक्यू. केला तुम्ही एक्स्ट्रॅक्ट फोटो? एकदा बघून घ्या ना साहेब. अरे आता सेम फोटो छे रे साहेब. हा ओरिजिनलच फोटो आहे, मॉर्फ नाही केलाय. मी पहिल्यांदा पाहिल्यावरच तुम्हाला बोललो होतो, पण तुम्ही म्हणालात म्हणून मी पुन्हा एकदा नीट चेक केलाय. तू परत चेक केला ना ओरिजिनल आहे की मॉर्फ आहे? 100% सर. आपला रिपोर्ट कधीच चुकत नाही. बरं, येऊ मी? हा. इंटरेस्टिंग. हा फोटो ओरिजिनल मतलब हे फोटो मधला माणस माने यशवर्धन चौधरीनी पत्नी. सेम टू सेम. सेम टू सेम या